विश्वभूषण विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्याला रयतेने राज्य निर्माण केले, हिंदवी स्वराज्य स्थापन केले, तर छत्रपती राजांना महापुरुषांना वंदन करून मी आदरणीय आजचे शुभचिंतन वर्षावाचे मानकरी अर्थात आपले सुभाष कांबळे आबा. पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा सोयी आमच्या आयुष्यामध्ये आला, आमच्या आयुष्याचं सोनं केलं आणि त्या सर्व महापुरुषांना वंदन करून सुभाष भाऊनी या ठिकाणी शुभचिंतन वर्षाला सुरुवात झाली. मगाशी आमचे पाहुण्याने कुठले ते सांगितलं, खरं तर वय म्हणजे बोलणारे आकडे असतात, अनुभव विश्वासावर चोपडे असतात. हा जसा मागानं माणूस वयानं मोठा होतो, वृद्धत्व जवळ जातो, तरी सुद्धा आपण वाढदिवस करतो. आयुष्यात चिरतोडपणा, उत्साहीपणा, आनंदपणा हा आपला राहिला पाहिजे, टिकला पाहिजे. आयुष्यात शेवट दिवसाला आपण जगलं पाहिजे. मला सकाळी त्यांचा फोन आला. खरं तर आम्हा मी मुंबईवर सकाळी निघालेलो होतो. योगा योगान आमचे तुमचे मधुकर बसे आमचे नेते माझे चेअरमन साहेब त्यांनी मला फोन केला, माने सर असं असं आहे. आता जावयाकडा वेगळा होतो तो त्याचा फोन आल्यानंतर मी या ठिकाणी आमचे सरपंच सकाळी फोन आलेला. तर ऍक्च्युअली मुंबई नुकताच पोहोचलो होतो. ठीक आहे, एक जनसामान्याचे नाळ जोडणार नेतृत्व कसं असावं. भावी सरपंच तुमच्याकडे आम्ही पाहतोय, त्याच्या अगोदर आधी सरपंचाचा उल्लेख करतो. जे आमचे सुशील गुरव कार्यकारी सरपंचाच्या मातोश्री हे सरपंच आहेत, त्या चिरंजीव पाहतायत. त्यामुळे दबाव कसा असावा, जनसामान्य नाळ कशी जोडावी, गाव शिवाराच्या वेशीपासून माणुसकीच्या वेशीपर्यंत असतात काही प्रज्ञावंत आणि गुणवंत विकास वाटेच्या वळणार अशीच माणसं कर्तृत्वाच्या जोरावर आभार हाती घेतात. असं कर्तृत्व असावं लागतं. माणसाला हात मारल्यानंतर पुढे यावं, त्याच्यावर उपयोगी पडावं आणि जनसामान्यामध्ये काम करायचा गाडा पुढे न्यावा, ही माणसामध्ये कर्तव्य शिमारायची असावी. आणि म्हणूनच तुमचं नेतृत्व पण तुमच्याकडे आम्ही पाहतोय. समाज मनाचा गाडा पुढा काही निघालेला आहात. जनसामान्य नाळ जोडतात. मगाशी आमच्या बऱ्याच पाहुण्यांनी सांगितलं की महाराष्ट्राचा एक सुपुत्र सातारमध्ये जातो, उद्योगव्यवसाय फिरवतो, अगदी गावापासून इथपासून तिथपर्यंत हे हृदयची ते हृदयी ही माणसाची नाळ जोडण्याची कला आमच्या आबांच्याकडे आहे. ही नाळ कुणाही जोडता येत नाही, लक्षात ठेवा. असावं जातीचं येडागबाड्याचं काम म्हणतात, ते रक्तामध्ये गुण असावं लागतो. महापुरुषांना अभिवादन करावं, तुमच्या सर्वांचे आशीर्वाद घ्यावं आणि धर्मानं कामाला लागावं, ही अवघ्या मित्राची ख्याती आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून आम्हाला मी सांगू इच्छितो, जे भावी सरपंच तुमच्या शुभेच्छा लोकांच्या येत आहेत, तुमच्याकडे धमक आहे, चमक आहे, जनसेवेचा वसा वरसा करण्या महामानवाने दिलेली संधी आहे. आमच्या मंडळी सरांनी सांगितलं, नॉलेज इज द पॉवर बाबासाहेब म्हणतात. या जगामध्ये 1000 वर्ष जर झालं तर त्या मानवाचं अजून 2,500 वर्ष बुद्धाला धरून गेली. छत्रपती राजाला 400 वर्षाला उभं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी नुकतीच आपण 14 एप्रिल जयंती साजरी केली. काळाच्या भाळामध्ये सुवर्ण मुद्रा उठवणारी, कर्तृत्वाची सुवर्ण मुद्रा उठवणारी माणसं अशी होती. ती कशामुळे कर्तृत्व होतं. आणि म्हणून हा वसा वारसा आपल्याला आहे. हा इथून आलेला वसा वारसा आपण पुढे न्यायचा आहे. म्हणून आम्ही विनंती करतो की तुम्हाला ही भावी सरपंच पद असेल किंवा इतर धुरा सांभाळायची असेल, जनसामान्याची नाळ जोडत चला. त्याचं काम बोलतो त्याला बोलावं लागत नाही आणि ज्याला बांधिलकी स्वीकारायला सांगावं लागत नाही. आरसाच बोलत असतो. तुमच्या कामाची ख्याती आहे. मगाची पाहुणीने एक सांगितलं की तुम्ही मारुशीच्या सुपुत्र सातारमध्ये जाऊन कोणताही गोरगरिबाचं एखादं काम निघालं कारण तिथं तिचा प्रश्न गंभीर होत, तिथं होतं आमचे सुभाष आबा खंबीर. ही खंबीरपणा तुमच्यामध्ये आहे आणि तुमच्याकडे चुनूक आहे. आणि ही चुनूक आपण येत्या निवडणुकीत दाखवालच, पण जनसामान्याची कामं करत आपण रेखा पुढे न्या. आणि म्हणूनच मी पंचशील बौद्ध विकास मंडळ चळव, माझं माने परिवार चळव, आपल्याला माहित असावं आमचे सरपंच या ठिकाणी सकाळी शाळेमध्ये आमच्या दिल्ली मी दोन्ही शाळेला तिकडे मुख्याध्यापक काम करतो. आमच्या शाळेच्या वतीनं, आमच्या माने परिवाराच्या वतीनं आणि तमाम भारतीय बौद्ध महासभा तारडी विभाग असतील, आमचे व्हाईस चेअरमन तुमचे मेहुणे येतील, मधुकर विषय, या सर्व परिवारांच्या वतीनं तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो. आपला उदंड यशकीर्ती लाभो. कारण दिने दिने प्रतिदिने तिसरा मासानं आपलं आयुष्य फुलावं आणि फुलावं. उदंड आयुष्य लाभावं, यशकीर्ती लाभावी, दीर्घ आयुष्य लाभावं. आणि तुमच्या मनात डोक्यामध्ये असेल उदंड भावी सरपंच व्हावं, त्याही तुम्हाला आता शुभेच्छा देतो. दोघा कालावधी पुढे शुभेच्छा देऊ आपण. आणि या ठिकाणी मी पंचशील बौद्ध विकास मंडळ याच्या वतीने शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. जय भीम.